देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धने। देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह विमाले दुजेपण। अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्याशी, बाप रखमा देवीवरू खून बाणली कैशी। विश्व माऊली ज्ञानोबाराय यांच्या 750वा समाधी सोहळा उत्सव चालू असल्यामुळे या धानोरकर फडावर आपले विठ्ठल बाबा यांच्या फडावरती हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी भूपाळीतला हा अभंग आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी योग्यांना जे साध्य नाही झालं ते मला साध्य झाले। योगिया दुर्लभ, जे योग्यांना भेटलं नाही ते मला साध्य झालं। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, साजनी म्हणजे बुद्धीला म्हणायले ते की योगियाला जे प्राप्त नाही झालं ते मी प्राप्त केलं। पाहता पाहता मनान पुरे धवी, मी पाहत पाहत गेलो, माझं मन तिथपर्यंत गेलं नाही। मन वाचा तीत तुझे हे स्वरूप, मनोनिया माप भक्ती केले। तसं महाराज दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, देखिला देखिला माय देवाचा देव, देवाचा देव देखिला पाहिला म्हणे मी, देवच नाही तर देवाचा देव। त्याच्यासाठी फिटला संदेह विमाले दुजेपण। संदेह म्हणजे माझा संशय गेला, फिटला माझा संदेह गेला आणि दुजेपण भेदभाव ही वृत्तीच माझ्याकडे राहिली नाही। फिटला संदेह विमाले दुजेपण। अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देवाला प्रत्येक रूपामध्ये आणि प्रत्येक गणवेशामध्ये मी त्या देवाला बघितलं, तसा मला अनुभव आला। आणि बाप रखुमा देवीवरून खून बाणली कैशी। माऊली म्हणतात ही अशी खून माझ्या, ही खून मीज खून म्हणजे माझ्या जवळ ती खून मी साठवून ठेवली। या अभंगाचा सरळ भावार्थ असाच असेल असं सांगू शकत नाही, पण माझ्या माऊलीने मला जशी बुद्धी दिली तसं तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला। पण आता मला हा बोलण्याचा योग आला। आमचे म्हणजे आदरणीय ज्यांना हृदयामध्येच जागा दिलेली असे आमचे विष्णू महाराज इच्चेकर गुरुबंधू असल्यामुळे आणि माझी मोठी बहीण राधाताई जांभूळकर हिचं म्हणजे महाराष्ट्रात असा आवाज प्रति गोदावरी मुंढे, दुसरी गोदावरी मुंढे म्हणले तरी चालल, इतका महाराष्ट्राला वेळ लावणारा आवाज आमच्या ताईचा। माझं प्रवचन काय तिच्या समोर, तिच्या भजना सहज समाधी लागल एवढा कार्यक्रम दिग्गज अशा भजनातल्या आमच्या ताई असताना सुद्धा एकदम साधी राहणीमान आणि ताईचं काय मी वर्णन करू शकते। तरी पण मला बोलण्याचा हा योग आला। कोण पुण्य त्याचा होईल सेवक, विही द्वंद्व अधिक दुराविले। ऐसे वर्ण माझ दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटवली। बहु अवघड आहे संत भेटी, परिया जगजेठी करुणा केली। आज आमच्या माऊलीचीच कृपा आहे। साधकांचा माये बाप, दर्शने हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा। साधकांचा मायबाप असल्यामुळे आम्हाला इथे कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही। एवढंच नाही तर आम्ही बिनधास्त आईच्या कुशीत राहू शकतो। ऊन पारा पाऊस काहीच नाही, का तर लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रती। विश्व माऊली ज्ञानोबा रायाला जो त्रास झाला, असाही असा त्रास झाला, तरी पण माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी अधिष्ठान असलेल्या विश्वात्मक परमात्म्याकडे पसायदानातून मागणं केलं। आता विश्वात्मके देवे, येणे वाग्य नको शावे, तोषो निर्मज द्यावे पसायदान। देवाकडे माऊलीनं साकडे घातलं की विश्वात्मक देवाला सांगितलं की या लोकाचा खळांची व्यंकटी सांडव, खळपणा जाऊ दे। व्यंकटी म्हणजे त्यांच्यातली बुद्धी, त्यांना सत्कार्य करण्यासाठी त्यांना प्रवृत्ती करा। तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे। याच्यासाठी आळंदीचं महत्व काय सांगाव। यात्रे अलंकापुरी येते ते पांडुरंगा बहु आवडते पांडुरंगा, असं पांडुरंगाला आवडणारेच लोक अलंकापूरला येतात। अलंकापूर म्हणजे सोनं, सोनं म्हणजे सुख, आणि आळंदीला काय कमी आहे। जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करी लते काय लोहे महाराज, परी पाय बीज शुद्ध अंगी। असं सर्व असताना माऊलीने पसायदानातून विश्व कल्याणासाठीच मागणं मागितलं। वर्षाचा सकाळ मंडळी वर्षाव होऊ द्या म्हणले। माऊलीने वर्षाव सांगितला, पण कीर्तनाचा वर्षाव, हरिनामाचा वर्षाव, भजनाचा वर्षाव हा वर्षाव सांगितला।
नाही तर बोलण्यासाठी माऊलीसाठी खूप काही बोलता येईल, पण आता जास्त बोलता येणार नाही. आताच कार्यक्रम झाला आणि ताईला दुसरीकडे सुद्धा जायचं. झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानोबा रायाच्या चरणी सेवेला पूर्ण विराम. माझ्या आईवडिलांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी, इंद्रायणी मातेच्या चरणी, माऊलीच्या चरणी सेवेला पूर्ण विराम.